नमस्कार. आज आपण इथे चण्याचं पीठ किंवा बेसन न वापरता इथे आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत. खूप छान खमंग कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होतात. तर आज आपण इथे बेसनचा वापर न करता कोथिंबीर वडी तयार करणार आहोत. प्रथम आपण इथे खमंग होण्यासाठी इथे आपण फ्राय पॅनमध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा जिरे छान आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत. याच्यामुळे कोथिंबीर वडीला खूप छान अशी चव येते. तर स्लो गॅसवर आपण हे छान भाजून घेणार आहोत. तर इथे गॅस बंद करायचा आणि छान थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाडसर अशी भरड काढून घेणार आहोत. मिक्सरमध्ये छान आपण जाडसर असं करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता हे आपलं छान मसाला तयार झालेला आहे. 1 तास आपण ही मूगडाळ छान भिजवून घेतलेली आहे. ह्या वाटीने आपण 1 वाटी मूगडाळ छान भिजवून घेतलेली आहे. तर इथे 1 तास झालेला आहे आणि मूगडाळ छान भिजली गेली आहे. तर आता मूगडाळीतील पाणी काढून आपण ही मूगडाळ छान बारीक करून घेणार आहोत. ते मूगडाळीमध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे. आणि आता आपण इथे हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहेत आणि 1 छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या. आणि आता पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सर चालू बंद करून छान आपण डाळ बारीक करून घेतलेली आहे. तर इथे पाहू शकता इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. तर इथे मूगडाळ छान बारीक करून झालेली आहे. इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. एका बाउलमध्ये आपण ज्या वाटीने मूगडाळ घेतलेली त्याच वाटीने आपण इथे 2 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे आणि पूर्णपणे पाणी निथळून घेतलेली आहे ही कोथिंबीर. तर इथे छान बारीक करून आपण ही कोथिंबीर घेतलेली आहे. तर ज्या वाटीने आपण मूगडाळ घेतली त्याच वाटीने 2 वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आपण आता धणा, जिरा आणि बडीशोप बारीक करून घेतलेली आणि लाल तिखट 1 चमचा. तर इथे काश्मीरी मिरची पावडरचा वापर केलेला आहे. आणि आता हे मूगडाळ आपण छान बारीक करून घेतलेली ते आपण कोथिंबीरमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ आणि छान कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. तर 3 चमचे आपण प्रथम इथे तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बिलकुल पाण्याचा वापर करू नका. कोथिंबीरीचं पाणी आणि आपण मूगडाळ छान बारीक करून घेतले त्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे. मिश्रण थोडंसं ओलसर वाटत आहे म्हणून आपण थोडं आणखीन तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. तर इथे आणखीन 2 चमचे आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. तर एकूण आपण 5 चमचे आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. खूप छान खमंग अशा ह्या कोथिंबीर वड्या तयार होतात. तर नक्की मूगडाळीच्या ह्या कोथिंबीर वड्या तयार करून बघा. तर इथे पाहू शकता छान गोळे तयार होत आहेत. तर इथे आपलं कोथिंबीर वडीचं मिश्रण छान तयार झालेलं आहे. आणि ते आपण इथे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता मिश्रण छान आपण पसरवून घेणार आहोत. तर इथे आता छान आपण ताटावर हे मिश्रण छान ओतून घेतलेलं आहे आणि पसरवून घेणार आहोत. मिश्रण छान पसरवून झालेलं आहे आणि आता वर आपण इथे तीळ टाकणार आहोत. तर वरून तिळाचा वापर करायचा आहे म्हणजे छान दिसायला छान दिसतात वड्या आणि चवीला खूप छान लागतात. तर इथे आपण वरून तिळाचा वापर केलेला आहे. तर इथे आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता पातेल्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि जी वडी आपण थापून घेतलेली आहे ते आपण ताट आता पातेल्यामध्ये ठेवून छान 15 मिनिटं वाफ देणार आहोत. तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपण पाहूया कोथिंबीर वडी झालेली आहे का नाही ती. तर सुरीने अशा पद्धतीने मिश्रण शिजलेले आहे की नाही ते पाहायचे. म्हणजे इथे सुरीला बिलकुल मिश्रण लागलेलं नाही आहे. तर मिश्रण आपलं छान शिजलेलं आहे. आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. तर इथे कोथिंबीर वडीचं मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि आता आपण या कोथिंबीर वड्या छान कट करून घेणार आहोत. तर आवडीप्रमाणे तुम्ही छोट्या मोठे तुकडे करू शकता. तर इथे वड्या छान आपण कट करून झालेले आहेत. तर इथे पाहू शकता कोथिंबीर वडी छान आपली तयार झालेली आहे आणि आता आपण त्या तळून घेणार आहोत.
तर इथे मी डीप फ्राय करणार आहे. तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचे असतील तर करू शकता. तेल छान गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला ह्या वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल लहान करू नका. गॅसची फ्लेम मोठी करूनच आपल्याला ह्या वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे छान हलक्या अशा ह्या वड्या तयार होतात. तर इथे आपण मूगडाळीचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे खूपच छान अगदी खमंग अशा ह्या मूगडाळीच्या कोथिंबीर वड्या तयार होतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तर इथे पाहू शकता कोथिंबीर वड्या छान आपल्या खमंग अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत आणि आता आपण त्या काढून घेणार आहोत. तर सर्व वड्या आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. खूप छान खमंग कुरकुरीत अशा ह्या मूगडाळीच्या कोथिंबीर वड्या तयार होतात. तर आपण त्यातील एक कोथिंबीर वडी पाहूया. खूप छान अशा कुरकुरीत तयार होतात. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.